काय झालं होतं हां? आणि ओके आहेस ना? मीरा, तुझ्यासाठी हे बोलणं खूप सोपं आहे की मी आज एका संकटाला सामोरं जाणार आहे, पण इथे माझी काय हालत झाली होती तुला काय माहित. आणि यापुढे ना मी तुला असं संकटात सोडून तुझी वाट बघत बसू शकत नाही. मला नाही जमणार आहे ते. तुला सांगितलंय, मला सांग काय चालू आहे. आपण गोष्टींना एकत्र सामोरं जाऊ. मला काहीच झालेलं नाही आणि काही होणारही नाही. मला तुमची साथ आहे. देवी आईचा आशीर्वाद आहे माझ्यावर. मला काही होऊच शकत नाही. पण तू माझ्या नजरेसमोर गायब झाली होती. काय काय झालं? काय होतं? कुठे गेली होतीस तू? हे बघा, आता मी तुम्हाला सगळं नाही सांगू शकत, पण इतकं नक्कीच सांगते. म्हणजे मंजिरी जर मनुष्य नाहीये तर मग ती नेमकी कोण आहे आणि तिच्यासोबत आपण लढायचं कसं? मनुष्य आणि आत्मा एकत्र आले तरच तिचं खरं रूप समोर येऊ शकतं. पण आपण तर तेच करतोय ना मीरा. आपण एकत्रच लढतोय. बरोबर आहे तुझं. मंजिरी विरुद्धची प्रत्येक लढाई आपण दोघी मिळूनच लढली आहे. आता काय करायचं बाकी आहे? पहिल्या प्रश्नाचं उत्तर शोधावं लागेल, पण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हळूहळू उमगतंय मला. मीरा, एवढं नक्की की आपण दोघी जर मिळून लढत राहिलो तर आपल्याला फळ नक्कीच मिळेल. होत आहे. मंजिरीची भीतीच ह्याचा पुरावा आहे. ती जितकी अस्वस्थ होते ना, तितकं आपण सत्याच्या जवळ पोहोचतोय. मंजिरीचं खरं रूप आपल्यापासून फार लांब नाही आहे का? मॉम 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 हे असं हे अंगारा अंगारा टाकल्याने या फ्रॉकचा डॅड होईल परत. अरे गुरुजींनी दिलंय ना आता मला लावायला. आपल्याला काहीतरी प्रयत्न करत राहायला हवंय. गप्प बसून कसं चालेल? काहीतरी प्रयत्न करायलाच हवे. तू तर काही बोलूच नकोस. माझ्या हातातून मंगळसूत्र खेचून फेकलास ना तू. त्या मंगळसूत्राचा आपल्याला काही उपयोग नव्हता. आणि आणि जर तिचं मंगळसूत्र आपण तिला परत दिलं नसतं तर मंजिरीने माझा जीव घेतला असता. मग आता आपण काय करायचं? हातावर हात ठेवून गप्प बसायचं? हा, काय करून ठेवलंय ते? आता काय करायचं मी? मॉम, तू तू रागवणार नसेल तर मी काही सजेस्ट करू तुला? बोल. सोडून देऊया यांना नदीमध्ये. हा, अरे असंच त्यांना ठेवलं ना तर मरतील ते. नदीत त्यांना सोडलं ना तर आजूबाजूला अजून 2-4 बेडूक भेटतील, त्यांच्याबरोबर डराडरा करतील, काहीतरी किडे मासे खातील, कसं कसं जगतील ते. माझे डॅड आहेत ते, मला काळजी वाटते त्यांची. सोडून देऊया त्यांना. एक मिनिट अजित. हा, तो एक बेडूक आहे. इट्स अन ॲम्फिबियन. तो जमिनीवर पण राहू शकतो आणि पाण्यात सुद्धा. इट डजंट मॅटर. राहू शकतो ना, राहू शकतो, पण डॅडला पोहायला आवडायचं, सो नदीत त्यांना बरं वाटेल. काय चाललंय तुमचं दोघांचं? फालतू बडबड करताय दोघ जण. चुप एकदम. फालतू काय मॉम त्यात? आता या फ्रॉक आय मीन डॅडचं काय करायचं हे ठरवावंच लागेल ना आपल्याला. त्यासाठीच बसलोय ना इथे आपण. आयडिया आपण एक काम करूया, यांना घेऊया आणि मंजिरी मामीकडे जाऊया. तिला सांगूया ह्यांचं काय ते तूच कर आता. चला. नाही, मंजिरी खूप हुशार आहे. आपले हात कायम दगडाखाली राहावेत म्हणून ती यांना लवकरात लवकर माणूस नाही करणार. पण मी सुद्धा गप्प बसणार नाहीये. मग काय करणार आहात? मला हे सगळं मीराला सांगावं लागेल. तीच काहीतरी करू शकेल. हा, कळलंय ना? हा,
मग आता एक काम करा, माझं हे जे खरं रूप आहे ना ते अख्ख्या जगासमोर सिद्ध करून दाखवा, मग बघू. आत्ता इतकं बोलतीयस, मगाशी काय झालं ते विसरलीस का? अंबिका, अंबिका मला इथून बाहेर काढ, मला सोड, मला सोड. आयुष्यभर लोकांना स्वतःच्या कैदेत ठेवणारी तू जेव्हा स्वतः कैद झाली तेव्हा कसं वाटलं मंजिरी? अंबिका, तो माझ्यासाठी एक निव्वळ खेळ होता ग, पण मला खूप मजा आली. पण नंतर कंटाळा सुद्धा आला, म्हणून मी स्वतःच त्या खेळातून बाहेर पडले. पण माझ्यासोबत हे असे खेळ खेळण्यापेक्षा ना तुम्ही तुमच्या आई बापाला वाचवा, नाहीतर तुझ्या बापाचा नाहक बळी जाईल आणि आई आत्मा म्हणून भटकत राहील. वाचवा आईला, बापाला आणि तुमच्या मुलीला.